नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच पोस्टसाठी ही जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत या ठिकाणी ड्रायव्हर या पोस्टसाठी पण जागा आलेल्या आहेत। त्या जागा किती आहेत, त्याची भरतीची प्रोसेस कशी असणार आहे याबाबत सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा। आणि माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, ही जी काही जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये जवळपास एकूण 19 पोझिशनसाठीची जाहिरात आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर ही जी काही पोस्ट आहे या पोस्टसाठी एकूण बघा किती जागा आहेत, तर 263 जागांसाठीची भरती आहे। आणि इथं तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे, कोणतीही परीक्षा वगैरे तुम्हाला ऑनलाईन द्यावी लागणार नाही। आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला कधी जायचं आहे बघा, 14/7/2024 आणि 15/7/2024 ला तुम्हाला सकाळी 9:30 ते 12:30 या वेळामध्ये तिथं डायरेक्ट इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचं आहे। आणि तिथं तुम्हाला डायरेक्ट तुमची इंटरव्ह्यू होणार आहे, ऑनलाईन एक्झाम वगैरे काही होणार नाही या भरतीसाठी, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। आणि त्याच्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे ते पाहायचं आहे। बघा, याच्यासाठी कमीत कमी 10वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे जर HMV ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि तुम्ही 10वी पास असेल तर या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता। इथं सॅलरी जी आहे ती तुम्हाला सॅलरी दिलेली आहे 24,960 रुपये इतकी तुमची इथं सॅलरी असणार आहे। आणि तुमचं जे एज लिमिट आहे ते एज लिमिट ही दिलेलं आहे 28 वर्ष एज लिमिट ओपन साठी आहे। आणि ओबीसी आणि अदर ज्या काही कास्ट आहेत त्यांच्यासाठी 3 वर्ष आणि 5 वर्ष असं एज रिलॅक्सेशन हे तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर ह्याची तुमची भरती होणार आहे, तुम्हाला तिथे गेल्यानंतर ड्रायव्हिंगची एक टेस्ट द्यावी लागणार आहे आणि ती ड्रायव्हिंगची टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी तिथं पाठवलं जाणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसिजर आहे, तर तुम्हाला तिथं फक्त काय करायचंय, ड्रायव्हिंगची टेस्ट द्यायची आहे आणि ड्रायव्हिंगची टेस्ट दिल्यानंतर तुमची डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे। इंटरव्ह्यूला जात असताना राहण्याची वगैरे सोय तुमची तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे तिथं मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तिथं जात असताना ऍप्लिकेशन फी किती आहे, तर तुम्हाला 500 रुपयाचा या एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड पेएबल ॲट मुंबई यांच्या नावानं डीडी काढून जायचं आहे। 500 रुपये ही तुमची तिथली एक्झाम फी असणार आहे, ऍप्लिकेशन फी असणार आहे। त्यामुळं मित्रांनो तुम्ही तिथं जात असताना तुमचे जे काही सर्व डॉक्युमेंट आहेत त्याच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी आणि त्याच्याच बरोबर 500 रुपयाचा डीडी घेऊन तिथं तुम्हाला जायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे ती तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईट वरती डिटेल जाहिरात तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे। ते जाहिरातची तुम्ही तिथं प्रिंट घेऊन जायची आहे। त्याच्याबरोबर मित्रांनो आणखीन काय लागणार आहे आपल्याला, तिथं गेल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी जो फॉर्म भरायचा आहे तोही फॉर्म इथं मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे, ऍप्लिकेशन फॉर्म इथं देण्यात आलेला आहे। हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही काय करायचंय, भरायचा आहे, त्याच्याबरोबर 500 रुपयाचा डीडी आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू साठी जायचं आहे। बघा, तुम्हाला इंटरव्ह्यू साठीचं जे लोकेशन आहे तिथं तुम्हाला इंटरव्ह्यू साठीचं लोकेशन ही देण्यात आलेलं आहे, या लोकेशन वरती तुम्हाला इंटरव्ह्यू साठी पोहोचायचं आहे मित्रांनो। आणखीन तुम्हाला याबाबत काही माहिती आवश्यक असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आणि मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।